काय एक्सपिरियन्स तुम्ही घेतला? टीचर्स अँड ट्रेनर्स खूप चांगले होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. याच्या राऊंड्स कसे क्लिअर करायचे, परत स्पीकिंग कम्युनिकेशन कसं ठेवायचं, कोणत्या क्वेश्चनला कसं पॉझिटिव्हली हँडल करायचं हे व्यवस्थित सांगण्यात आलं. स्पेसिफिकली जे पीडी सेशन्स असतात तर त्यामधून तुम्हाला काय वेगळं शिकायला मिळालं? कसं म्हणजे त्याच्यामध्ये याच्या राऊंड्स कसे क्वेश्चन्स वगैरे घेण्यात आले, तर त्या क्वेश्चन्सला आपण आन्सर कसं करायचं. बाकी पण भरपूर सारे क्लासेस आहेत, तर पुणेरी पॅटर्नचं एक USP किंवा युनिक क्वालिटी तुम्हाला काय वाटली? माझा कोर्स म्हणजे 50 to 60% कम्प्लीट झाला होता, त्याच्या अगोदर मला कॉल देण्यात आले. सो बेसिकली जे आमची एज्युकेशन काउन्सिलिंग टीम आहे तर यांची तुम्हाला कशी हेल्प? सॉफ्टवेअर ट्रेनिंग जी आहे ॲक्च्युली टेक्निकल स्किल्स इंडस्ट्री लेवलला ज्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी ॲक्च्युली शिकवल्या जातात. So hello everyone, my name is Sohail Ramzan Momin. Basically I belong to Ahmednagar, but currently I'm living in Pune and staying at Kondwa. I got placed in Suzlon. It is a MNC on a package of 3 LPA. And मी एवढंच सांगणार सगळ्या स्टुडंट्सला की बी कॉन्फिडंट आणि स्टडी करत राहा. थँक्यू पुणेरी पॅटर्न अँड टीम. सोहेल, आज कसं वाटतंय? खूप आनंदी आहे. खूप चांगली गोष्ट आहे. जसं मला सांगायला आवडेल, सोहेल आपल्याकडे फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट क्लासेससाठी आले होते. सो काही महिन्यांपूर्वी जर्नी स्टार्ट झालेली आणि बऱ्यापैकी असा मला तरी एक्सपिरियन्स आला की ऑलरेडी एक्सपिरियन्स होता नॉन ITचा, आणि त्यानंतर मग जावा डेव्हलपमेंट क्लासेस जॉईन केले होते. सो बेसिकली जे आपण म्हणतो ना कम्युनिकेशन ॲबिलिटीज किंवा आपण जे कोडिंग स्किल म्हणतो, तर हे खूप प्रॉपर मला वाटले होते आधीपासूनच. त्यामुळं क्लास पूर्ण व्हायच्या आधी मी त्यांचा रेझ्युमे पुढे रेफर केलेला आणि बाय गॉड ग्रेस काल सिलेक्शन झालेलं आहे सुझलॉनमध्ये. सो खूप छान वाटते आज. सो सोहेल, काय सांगाल तुमचं थ्रू आउट जर्नी किंवा काय एक्सपिरियन्स तुम्ही घेतला? ॲक्च्युली सॉफ्टवेअर ट्रेनिंग खूप प्रॉमिनंट आहे. टीचर्स अँड ट्रेनर्स खूप चांगले होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. कसे प्रोजेक्ट्स वगैरे बनवायचे, कोणकोणते टास्क प्रोजेक्टमध्ये आपण परफॉर्म केले पाहिजे ते ॲक्च्युली गाईड केलं. ॲक्च्युली इंडस्ट्री लेवलला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते व्यवस्थित सांगितलं, त्याच्यामुळे तो एक फायदा झाला. परत ग्रुप डिस्कशन्स वगैरे त्याच्यामध्ये याच्या राऊंड्स कसे क्लिअर करायचे, परत स्पीकिंग कम्युनिकेशन कसं ठेवायचं, कोणत्या क्वेश्चनला कसं पॉझिटिव्हली हँडल करायचं हे व्यवस्थित सांगण्यात आलं ग्रुप डिस्कशनमध्ये. ॲज वेल ॲज वन ऑफ द इम्पॉर्टंट की ॲस्पेक्ट्स ऑफ प्लेसमेंट इज लाईक मेकिंग अ रेझ्युमे. मेकिंगला बी खूप गाईड केला मॅडमनी. सांगितलं की कोणकोणत्या गोष्टी आपण रेझ्युमेमध्ये टाकल्या पाहिजेत, ऑब्जेक्टिव्ज, परत लाईक करिअर गोल्स ॲज वेल ॲज टेक्निकल स्किल्स कसे मेन्शन करायचे, नंतर मग सॉफ्ट स्किल्स लावायचे, प्रोजेक्ट कसे मेन्शन करायचे रेझ्युमेला, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ग्रेट, चालेल. आणि महत्त्वाची गोष्ट आपण ज्याला म्हणतो कन्सिस्टन्सी, ही खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी जितकंही ऑब्झर्व केलं तर तुमची कन्सिस्टन्सी खूप चांगली होती, म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल किंवा टेक्निकल असेल, तर त्यामध्ये मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलेलं आहे. सो सोहेल, काय सांगाल स्पेसिफिकली जे पीडी सेशन्स असतात तर त्यामधून तुम्हाला काय वेगळं शिकायला मिळालं? त्याच्यामधून मला हा सर्वात मोठा फायदा झाला कम्युनिकेशन, की कसं म्हणजे त्याच्यामध्ये याच्या राऊंड्स कसे क्वेश्चन्स वगैरे घेण्यात आले, तर त्या क्वेश्चन्सला आपण आन्सर कसं करायचं, आणि एखादं क्वेश्चनचा आन्सर आपल्याला माहीत नसलं तर पॉझिटिव्हली कसं टॅकल करायचं वाईल फेसिंग इंटरव्ह्यू. ग्रेट, चालेल. आणि ओव्हरऑल आता जसं की तुम्ही इथं पुण्यामध्ये राहता, बरोबर? सो बाकी पण भरपूर सारे क्लासेस आहेत, तर पुणेरी पॅटर्नचं एक USP किंवा युनिक क्वालिटी तुम्हाला काय वाटली? वन ऑफ द बेस्ट क्वालिटी ऑफ पुणेरी पॅटर्न इज लाईक माझा कोर्स म्हणजे 50 to 60% कम्प्लीट झाला होता, त्याच्या अगोदरच मला कॉल देण्यात आले आणि त्याच्यामुळे माझी प्लेसमेंट झाली. आणि ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर ट्रेनिंग जी आहे ॲक्च्युली टेक्निकल स्किल्स इंडस्ट्री लेवलला ज्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी ॲक्च्युली ट्रेनर्स कडून शिकवल्या जातात पोरांना. ग्रेट, चालेल. आणि जसं आता तुमचं लेटेस्ट एक कालच इंटरव्ह्यू झाला, तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं किंवा एक जे असतात ना 2 राऊंड तुमचे झाले, बरोबर? तर फर्स्ट राऊंडमध्ये काय विचारलं गेलं, सेकंड राऊंडमध्ये काय विचारलं गेलं? ॲक्च्युली माझा इंटरव्ह्यू जो होता तो ॲज अ रिॲक्ट डेव्हलपर होता, फ्रंट एंड डेव्हलपर. तर ॲक्च्युली रिॲक्ट हा एक जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे जी वेब ॲप्लिकेशन्स युजर इंटरफेस बनवण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते. तर युजर इंटरफेसवर जे ॲक्च्युली जे टास्क आपल्याला करावं लागतात जेव्हा आपण ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर काम करतो, API मधून डेटा कन्झर्ट करणे, क्लायंट साईड व्हॅलिडेशन्स, परत रिॲक्टची जी की फीचर्स आहे, व्हर्च्युअल डॉम, सिंगल पेज वेब ॲप्लिकेशन, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ट्रेनर्स करून सांगण्यात आल्या, शिकवण्यात आल्या, त्याच्यामुळे माझी प्लेसमेंट.
ग्रेट, चांगली गोष्ट आहे. आणि त्यामध्ये आता बेसिकली निगोशिएशन स्किल, आता समजा एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये आपण सेकंड राऊंडला जातो, मग आपला इंटरव्ह्यू चांगला जातो, आपल्याला ऑब्व्हियसली कळतं. सो त्यावेळेस तुम्ही एक्सपेक्टेशन काय ठेवले होते? तर कारण की मला नॉन आय टी बॅकग्राऊंडचा एक्सपिरियन्स होता, परंतु आय टीमध्ये माझा एक्सपिरियन्स नव्हता, त्याच्यामुळे मी त्या क्वेश्चनला हेच आन्सर केलं ॲज पर कंपनी स्टँडर्ड अँड कंपनी टर्म्स अँड कंडिशन्स. तो आम्हाला हा क्वेश्चन विचारण्यात आला, व्हॉट अबाउट युअर सॅलरी एक्सपेक्टेशन्स. ॲज अ फ्रेशर आपल्याला म्हणजे असं एक्झॅक्ट फिगर आपण नाही सांगितली पाहिजे. ग्रेट, चालेल. आणि बिकॉज ऑफ दॅट कंपनीने 3 lakhs दिले. सो ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, कारण ॲट द एंड जर तुमच्याकडे चांगलं स्किल आहे तर डेफिनेटली कंपनी ऑफर करतातच. चालेल. सो अपार्ट फ्रॉम दॅट मी तुम्हाला हे विचारेल की आता तुम्ही टीचिंग स्टाफ पी डी सेशनबद्दल सांगितलं. सो बेसिकली जी आमची एज्युकेशन काउन्सिलिंग टीम आहे तर यांची तुम्हाला कशी हेल्प झाली? कारण बऱ्याच वेळा काय होतं की करिअर गायडन्स ते करतात, पण मुलांचं असं असतं की नाही मला हेच करायचं, मला तेच करायचं. सो हे पण एक असतं. सो जे आपण मार्गदर्शन म्हणतो किंवा गायडन्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशी हेल्प झाली? किंवा असं असतं का की बेसिकली इन्स्टिट्यूट जे ऑफर करतात तर ते करेक्ट असतं का? ॲक्च्युली आपण पहिल्यांदा स्वतःचा इंटरेस्ट आणि पॅशन फिगर आउट केला पाहिजे. आपल्याला ॲक्च्युली डेटा सायन्समध्ये जायचं का जावा फुल स्टॅक करायचा किंवा मग .NET जायचं. ॲक्च्युली आपला इंटरेस्ट आपण फिगर आउट करून त्या प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक जर्नी बघायला भेटते की नॉन टेक्निकलमधून टेक्निकलमध्ये येण्यासाठी बेसिकली कम्युनिकेशन, कोडिंग स्किल, कॉन्फिडन्स ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मला तर असं वाटतं की मी माझ्या स्टुडंटला हार्डली 1-2 इंटरव्ह्यू दिले होते, जास्त पण नाही. राईट. सो खूप कमी मुलं असतात की ज्यांचं पहिलं 1-2 इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होतं. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की नाही आपलं सिलेक्शन आज सुन्या जावं, तर तुमचे प्रिपरेशन फार स्ट्रॉंग पाहिजे, जस्ट लाईक सोहेल. सो खूप खूप अभिनंदन, परत एकदा अभिनंदन. सो जसं की सोहेल आपलं भरपूर वेळा बोलणं झालं आणि आय थिंक मला जेवढं लक्षात आहे तेवढे तुमचे डाऊट्स रिगार्डिंग प्लेसमेंट जास्त होते. सो मला सांगा की आता तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे ओव्हरऑल जर्नी आणि प्लस आजचा दिवस याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? जेव्हा ऍडमिशन घेतलं होतं तेव्हा म्हणजे नाही का शॉर्ट नव्हतं प्लेसमेंट, म्हणजे नाही का एवढं कधी फेस केलं नव्हतं त्या गोष्टी. पण ऍक्च्युली ट्रेनर्स कडून सपोर्ट मिळाला, ऍक्च्युअल गायडन्स मिळालं. ऍक्च्युअली की ऍस्पेक्ट्स हेच होतं की इंडस्ट्री लेवलला काय गोष्टी यूज होत्यात, आपण काय केलं पाहिजे ते एक व्यवस्थित फिगर आउट करून त्याच्यावर व्यवस्थित प्रिपरेशन केली. नंतर मग थ्रू आउट द जर्नी मॅमचा सपोर्ट राहिला ग्रुप डिस्कशनमध्ये, कसं कम्युनिकेशन कसं ठेवायचं, नंतर रेझ्युमे बिल्डिंग कशी करायची, त्या सगळ्या गोष्टी. ग्रेट. आणि महत्त्वाची गोष्ट स्पेसिफिकली मी सोहेलबद्दल हे सांगेल की हिज कम्युनिकेशन इज व्हेरी फ्लुएंट. तरीसुद्धा प्रत्येक सेशन अटेंड केलं आहे. सो मी प्रत्येक स्टुडंटला हेच सांगेल आज पुन्हा एकदा की जर तुमचं कम्युनिकेशन ॲव्हरेज आहे तर तुम्ही हे सेशन अटेंड करा. रोज दुपारी 2 ते 3 आपले इंटरव्ह्यू प्रिपरेशन सेशन असतात प्रत्येक महिन्याच्या पहिले 15 दिवस. त्यामुळे तुम्ही ते सेशन नक्की अटेंड करा. कारण की कसं होतं, एखादी लाईन अशी असते की ज्याच्यामुळे आपला माइंडसेट चेंज होतो. सो त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, चालेल. आणि अजून एक इम्पॉर्टंट मला हे विचारायचं होतं की बेसिकली तुम्ही बाकी स्टुडंटला कसं रिकमेंड कराल पुणेरी पॅटर्न? बाकी स्टुडंटला इथं आलं पाहिजे, इथून सॉफ्टवेअर ट्रेनिंग घेतलं पाहिजे. सर्टिफिकेशन स्वतः जो आपण इन्व्हेस्ट करतो, आपण सांगू शकतो इंटरव्ह्यूमध्ये की मी स्वतःवर इन्व्हेस्ट केलेलं आहे टेक्निकल स्किल्स चांगल्या लेवलची ग्रॅप करण्यासाठी. आणि त्याच्यातून आपलं एक म्हणजे एक आपली गरज दिसून येते की आपण म्हणजे खूप सिरियस आहे या गोष्टीसाठी, तर त्याच्यावर एक वेगळा इम्पॅक्ट पडतो इंटरव्ह्यू देताना. करेक्ट. आणि गरजेवरूनच मला आठवलं की जसं की तुमचा इंटरव्ह्यू हा ऑड टायमिंगला होता, राईट? रात्री एव्हरी टाइम असायचा. सो ही इज द ओनली स्टुडंट की त्यांनी विदाऊट अ कॉल त्या लिंक जॉईन केल्या, ते सगळं अटेंड केलं, अपडेट्स घेतल्या. ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. कारण म्हणजे ॲज अ पुणेरी पॅटर्न इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासाठी आमची टीम एकदम सतर्क आहे. पण तुम्ही सुद्धा तुमच्या वेळेकडे न बघता त्या वेळेस इंटरव्ह्यू अटेंड करणं फार इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःही पर्सनली ऑब्झर्व करते की खूप सारे मुलं इंटरव्ह्यू अटेंड करत नाही. काय मुलं अटेंड करतात तर त्यांना त्या एक्सपिरियन्सेसमधून शिकायला मिळतं. सो असंच एक डेडिकेशन तुमचं पाहिजे. बेसिकली सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमचं प्रिपरेशन प्रॉपरली असेल आणि जर तुम्हाला प्रॉपर संधी किंवा प्लॅटफॉर्म मिळत असेल तर हा एकमेव बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. की बऱ्यापैकी मुलांना हा कन्सर्न किंवा हा डाऊट आहे की एज्युकेशन इन्स्टिट्यूट खरंच देतात का प्लेसमेंट. तर ह्याबद्दल सोहेल तुम्ही आता हा एक्सपिरियन्स घेतला, ही जर्नी आहे. ऍक्च्युली जॉब कॉल्स असतात, मुलांना त्याच्याबद्दल एवढी अवेअरनेस नसते. आणि ऍक्च्युली मोस्ट ऑफ द स्टुडंट्स असे असतात की ते जे ऍक्च्युअल टेक्निकल स्किल्स कॅरी करावे लागतात इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांच्याकडे ते नसतात. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम त्यांचं रिएक्शन त्या कारणामुळे होतं. बरोबर. सोहेल तुम्ही मला सांगा की जसं की बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडतो की शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल म्हणजे काय, किंवा जॉब कॉल मला वॉक इनमध्ये पाठवणार का कसं.
तर पुणेरी पॅटर्नच्या प्लेसमेंट टीमचा काय पॅटर्न आहे हे तुम्ही कसं सांगू शकता? कारण की जेव्हा इंटरव्ह्यू शेड्यूल केला जातो तो रेफरन्सवर होतो सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या, आणि त्याच्यामधून कॉम्पिटिशनही कमी राहतं. कारण की माझा इंटरव्ह्यू माझ्यासाठी शेड्यूल झाला होता, त्याच्यामुळे मग कॉम्पिटिशन कमी होतं. हा एक सर्वात मोठा मला फायदा झाला त्याचा. ग्रेट. आणि जर आपण वॉक इनला गेलो तर वॉक इनमध्ये खूप गर्दी असते, खूप गर्दी राहते तिथं, आणि आय थिंक वॉक इनला तुम्ही कधीच नाही गेलो. सो हा खूप बेस्ट पार्ट आहे. त्यामुळं मी असं म्हणेल की डेफिनेटली पुणेरी पॅटर्न हा एकमेव बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही IT ट्रेनिंगसाठी बघत असाल तर. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.